प्रत्येक निवडणुकीत भाजपच नंबर 1 चा पक्ष ठरलाय। मुंबईमध्ये शिवसेनेचे मागील 3 रेकॉर्ड मोडत भाजपला 45% मतदान, तर भाषा जाती पलीकडे जाऊन प्रत्येक जण आपल्या सोबत। फडणवीसांची प्रतिक्रिया। भाजपने कागदावरची शिवसेना संपवली असेल, पण जमिनीवरची संपवू शकत नाहीत, हे कालच्या निकालानंतर सिद्ध झालंय। उद्धव ठाकरेंचा पलटवार। उद्धव ठाकरेंकडून विजयी उमेदवारांचं अभिनंदन। लढाई संपली नाही, सुरू झाली आहे। आपला महापौर व्हावा ही देवाची इच्छा असेल तर तेही होईल, उद्धव ठाकरेंचं वक्तव्य। देवाच्या म्हणजे माझ्या मनात असं म्हणायचं एका ठाकरेंना फडणवीसांनी डिवचलं, तर वरच्या देवाच्या मनात आहे महापौर महायुतीचाच होणार, फडणवीसांचं भाष्य। मनसेला अपेक्षित यश न मिळाल्याचं दुःख। अचाट धनशक्ती सत्तेची शक्ती विरुद्ध शिवशक्तीची लढाई होती। निवडून आलेले नगरसेवक सत्ताधाऱ्यांना पुरून उरतील, राज ठाकरेंची फेसबुक पोस्ट। शिवसेना मनसेच्या युतीत मनसे बिगेस्ट लूजर। राज ठाकरेंना युतीचा कुठलाही फायदा झाला नाही, मात्र उद्धव ठाकरे यांना फायदा झाला। फडणवीसांचा ठाकरे बंधूंवर निशाणा। मुख्यमंत्री फडणवीस 5 दिवसीय दावोस दौऱ्यावर। आर्थिक गुंतवणूक महाराष्ट्रामध्ये आणण्यावरती राज्य सरकारचा भर, तर मागील वर्षी राज्य सरकारकडून 16 लाख कोटी रुपयांचे एमओयू। मुंबईमध्ये मध्य रेल्वेवरती आज मेगा ब्लॉक। सीएसएमटी ते विद्याविहार आणि हार्बर मार्गावरती पनवेल ते वाशी दरम्यान ब्लॉक असेल। आज मस्जिद, सँडास रोड तसेच चिंचपोकळी आणि करी रोडला लोकल थांबणार नाही। मुंबईमध्ये टाटा मॅरेथॉनला सुरुवात। राहुल नार्वेकरांकडून मॅरेथॉनला हिरवा झेंडा। मॅरेथॉनमध्ये 70,000हून अधिक धावपटू सहभागी। पुण्यामध्ये उन्हाचा पारा वाढला। किमान आणि कमाल तापमानामध्ये वाढ झाल्यानं थंडीचा जोर ओसरला। दुपारनंतर उन्हाचा पारा अधिक तीव्र होणार। ग्रीनलँडवरती ताबा घेण्यास विरोध करणाऱ्या 8 देशांवर अमेरिकेकडून 10% टॅरिफ लागू। डेन्मार्क, नॉर्वे, स्वीडन तसेच फ्रान्स, जर्मनीसह इंग्लंड, नेदरलँड आणि फिनलँड या देशांचा समावेश। नवी मुंबईच्या डी.वाय. पाटील स्टेडियमवरील वुमेन्स प्रीमियर लीगचं पहिलं सत्र संपलं। गुणतालिकेमध्ये 8 अंकांसह बंगळुरू संघ अग्रस्थानी। उद्यापासून दुसऱ्या सत्रातील सामने वडोदऱ्यात होणार।